नमस्कार. राम राम. रामकृष्ण हरी मंडळी सर्वांना नमस्कार माझा. आज उद्या आपल्याला 15 दिवस होतील. एकादशीला आपण आज देहून ते पंढरपूर पायी निघालेलो आहे. वारी पायी वारी आपण चाललेलो आहे. वारी म्हणजे काय? पायानं चालतो त्याला प्रवास म्हणतात, मनाने चालतो त्याला यात्रा म्हणतात, आणि हृदयाने चालतो त्याला वारी म्हणतात. आणि पायी चालतो की आपली पंढरपूरची वारी. आपल्याला एकनाथ महाराजांनी 350 भारुडे केलेली आहे. त्यातनं त्यांनी प्रबोधन केलेले. आपल्याला प्रबोधन करायचंय की आपण वारीत काय आलो, काय शिकलो, काय नाही, काय अडचणी, म्हणजे जे काय आपण आलो आतापर्यंत आपल्याला काही त्रास झाला, काय त्रास नाही झाला, काय मजा केली. सर्वांचे बघा कसे 15 दिवसांचे गोरे पान झालेले सगळे. बघा त्या चेहरे सगळे चेहरे बघायला 15 दिवसात आपले काय हालत झाली. आपण एक प्रबोधन करणार आहे. सुरुवातीला मी विठ्ठलाच्या गाण्याला सुरुवात करतो. 2 गाणी तुमच्या समोर सादर करतो नंतर, आणि एक भारूड करतो. जर वेळ मिळाला तर उद्या भारूड करू, कारण मी खूप थकलेलोच. आपण तब्येत मी माझी ठीक नाही, तर तरी मी आपल्याला करमणूक करण्याचं काम करतोय. एक याच्यातून आपल्याला काय निष्पन्न करायचंय की आपण काय घेतो आणि काय नाही हे साध्य करायचं आहे, आणि याच्यातनं सर्वांनी आनंद घ्यायचा आहे. आणि मला सांगायचा एक उद्देश आहे. आज आपल्या जवळजवळ दिंडीला हनुमानवासाठी दिंडी निर्गुडी 100च्या पुढे लोक जमलेले आहेत. जशी लोक जेवणाला किंवा इतर ठिकाणी दिसतात तसे हरिपाठाला लोकांनी हजर आवर्जून राहिलं पाहिजे. हरिपाठाला लोक येत नाही. ज्यांच्या आरती आहे त्या आरतीला हजर राहत नाही. ज्याला त्याला आरतीच्या वेळेस बोलवावं लागतं. अशी वेळ येऊन देऊ नका. सर्वांनी हरिपाठाला या. नाही आलं म्हणतात तरी तुम्ही पाठीमागं नुसतं ऐकण्याचं, श्रवण करायचं काम करा, पण हरिपाठ म्हणा न्या. प्रत्येकाला हरिपाठ आहे ना, ऐकत राहा, सगळ्यांनी म्हणत राहा, आणि म्हणणं गरजेचं आहे. 15 दिवस बघा, आपण वर्षभर आपला जो व्यायाम होत नाही, हा व्यायाम आपल्याला 15 दिवसात होतो. बघा इथं 15 दिवसात आपण चालून प्रत्येकाने आपली वजन करा. आपण खाऊन आपलं वजन वाढलंय की चालून आपलं वजन कमी झालंय, आपली शुगर कशी आहे, आपला बीपी कसा आहे, आपली तब्येत, रक्त, कोलेस्ट्रॉल कसं आहे, आरोग्य कसं आहे, या सगळे आरोग्याची काळजी घ्यायची. हे प्रबोधन करायचे आपल्याला फक्त. म्हणून आपण इथं आलेलो आहे. आणि रामकृष्ण हरी आपण नेहमी म्हणतो एकमेकाला, जय हरी रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी का म्हणायचं? रामाचे आचार, कृष्णाचे विचार आणि हरीचा उच्चार, म्हणून आपण रामकृष्ण हरी म्हणतो. म्हणून नेहमी सर्वांनी इथं लहान कोणी नाही आणि मोठा कोणी नाही, मोठ्यांनी लहानाच्या लहानांनी मोठ्या सर्वांच्या पाया पडायचं आपल्याला भगवद्गीतेत सांगितलेलं आहे. ते करमणूक म्हणून सर्व आता आपण पंढरपुरात पोहोचलेलो आहे. विठ्ठलाच्या गाण्याने सुरुवात करतोय. मागे तुम्ही म्हटलं तरी चालेल, का दिली तरी चालेल. विठ्ठलावरती गाणं आहे ना, भारूड करणार आहे. आधी 2 गाणी म्हणतो. विठ्ठलाचं गाणं आहे, त्या गाण्याला चाल आहे. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही, ही चाल लावलेली. विठ्ठ तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणत तुला कधीच बोलणार नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणत तुला कधीच बोलणार नाही. Bye.
आपण आजच सकाळी जाऊन चंद्रभागेच्या ठिकाणी स्नान केले, खूप नाचलोय, थकलोय, भागलोय. म्हणून विठ्ठलावर मी सुरुवातीला गाणं म्हटलेले, कारण आज आपण पंढरपुरात आले, विठ्ठलाच्या नावानेच आपण सुरुवात केलेली. म्हटलेलं अवघाची संसार सुखाचा करीना आनंदे भरीन तिन्ही लोक जाईन ग माये तया पंढरपुरात भेटेन माये आपुल्या. आपण सर्व घरचं विसरून आज पंढरपुरात 15 दिवस आलोय, सगळं विसरून आले, कान भूक आपलं सगळं विसरलंय. आपण कशासाठी आलो? विठ्ठलाच्या भेटीसाठी. राखो आज 17-18 लाख लोक आलेले माऊलीच्या पालखीत, दिंडे आणि तुकाराम महाराजच्या पालखीत, तसेच निवृत्ती महाराज, सरपंच काका, मुक्तार अशा दिंड्यातनं भरपूर लोक आलेले. सुख दुःख विसरून आपण 15 दिवस सर्व आनंद घेतोय. आणि मला नाही वाटत की सर्वांनी आनंद हा जरूर घेतला पाहिजे. तिथे वयाचं बंधन नाही, कुठल्याही प्रकारचे आहे नाही, मी कसं करू, मी कसं काय करणार, लाजणार. सर्वजणी आपण सर्व सोडून आनंद व्यक्त करायचा, केवळ आनंद म्हणून आपण हे करतोय. धन्यवाद. आता दुसरं एक मी गाणं म्हणतोय की सासू आणि सून आलेले असते आणि आपल्याची घरात प्रत्येकाशी कसं वागते, त्या गाणं ह्याच्यावर एक मी गाणं म्हणत आहे.
या पुढचं गाणं मी म्हणत आहे. नणंद आपल्या माहेरी आलेली असते. नणंद आणि भाऊजाई मधला संवाद कसा असतो? नणंद आली की सगळ्याला आनंद होतच असतो. सगळ्यांना माहितीच आहे आनंद कसा करतात व्यक्त. तो या रागातनं कसं व्यक्त करते ते नणंद. ती माहेरी आलेली असती. तिला माया किती मिळावी, तिच्यावर किती प्रेम करावं, आपल्याशी वहिनी कसं वागावं, घरातल्यांनी भावानी आई वडिलांनी यांनी कसं वागावं त्याच्यावर मी तिचं घेतलं. ननंद पाहुणी आलिया बसाया गटाकीला. ननंद पाहुणी आलिया बसाया गटाकीला. असल तिथे मस्तरले घेऊन का बसना, घेऊन का बसना. ननंद पाहुणी आलिया, ननंद पाहुणी आलिया. ननंद पाहुणी आलेली तिथं पहिल्याच वाक्यात त्यांनी तिथे बसायला टाकायचं तर त्यांनी भाऊजांनी सांगले पाके घोगडे करत घेऊन तुझ्या हाताने सुपर. ननंद पाहुणी आलिया पाणी का देईना. ननंद पाहुणी आलिया पाणी का देईना. असल तिथे काटाला घेऊन का देईना, घेऊन का देईना. ननंद पाहुणी आलिया, ननंद पाहुणी आलिया. ननंद पाहुणी आलेले आपल्या घरी कुठे पाहुणा आला तर आपण त्याचं कसं स्वागत करतो? पाण्याने स्वागत करतो. इथं ननंद त्याचं स्वागत भाऊजांनी कसं केलंय? फुटक्या तांब्याने पाणी घे, तुझं तू घे आणि पी. ननंद पाहुणी आलिया, ननंद पाहुणी आलिया. ननंद पाहुणी आलिया, ननंद पाहुणी आलिया. देवाया गावाली ना, देवाया गावाली. असल तिथं गिरबाग घेऊन का खाईना, घेऊन का खाईना. ननंद पाहुणी आलिया, ननंद पाहुणी आलिया. आपल्याकडे कुठलाही पाहुणा येऊ दे, आपला येऊ दे, दुसरा येऊ दे, आपण त्याचं स्वागत करतो, आदरातिथ्य करतो, पाच पक्वान्न करतो, जेवण करतो, गोडधोड करतो. इथं भाऊजाई नणंद आली की तिचा किती रागराग करती, तिला शर्ट पाकट तुकडं खायला लागते. असं करू आपण, त्यासाठी आपण हे प्रबोधन करत. ननंद पाहुणी आलिया, ननंद पाहुणी आलिया. ननंद पाहुणी आलिया, ननंद पाहुणी आलिया. साईका देईना, साईका देईना. असल तिथं बसलेलं घेऊन का येईना. ननंद पाहुणी आलिया, ननंद पाहुणी आलिया. ननंद पाहुणी आलिया, ननंद पाहुणी आलिया. आपल्याकडे कुठे पाहुणा आला तर आपण त्याला एका हाताने पाठवतो का? त्याला काहीतरी महिला आल्या तर त्याला पीस चोळी बांगडी काढून पाठवतो. पुरुष आला तर तो टाळून देतो. इथं तिला पाठकलुगडं निघून जायला सांगते ननंदेला. उद्या जाऊन आपल्या घरी परत विचारा ननंद आली की काय आहे की आपण भावड्यातनं हे सादर करतोय ते ननंदेचा रागराग करू नका. आपण ह्याच्यात व्यक्त करतो. ननंद पाहुणी आलिया, ननंद पाहुणी आलिया. ननंद पाहुणी आलिया, ननंद पाहुणी आलिया. घालवायला का जाईना, घालवायला
पाठी ज्यांना पाठवायचं असेल तर त्यांना आपण गाडी व्यवस्थित त्यांची व्यवस्था करतो. पण आपण इथं ननंद भाऊजाई ननंद त्याचं स्वागत कुठल्या रूपाने करते, घरी लग्न घोडे त्याच्यावर घेऊन जा. तर कुणीही असं आपण फक्त प्रमाण करतो की असं राग दुसरे करू नका. प्रत्येकावर इथं प्रत्येकाच्या घरात तोच प्रसंग आहे हे आपल्या या गाण्यातनं सिद्ध केले. धन्यवाद. हनुमान प्रासादिक दिंडी निर्गुडी, हनुमान प्रासादिक दिंडी निर्गुडी यात भजनी मंडळ आले आहेत, महिला आल्या, लहान मुलं आलेली आहेत, पाहुणे मंडळी आलेली आहेत. सर्वजण चांगला एक जीव ओतून काम करतात. भजन चांगलं चाललेलं आहे आपल्याकडे. सर्वजण जेवणाचे कार्यक्रम सर्व व्यवस्थित चाललेले, व्यवस्था व्यवस्थित आहे. पाणी जपून वापरा. मला सांगायचं आहे पाणी प्रत्येकाने पिण्याची पाण्याचं व्यवस्थित वापर करा. काही लोक त्या पाण्याने हात धुतात, ते पाणी वापरू नका. कारण आपल्या पाण्याची खूप गरज आहे. पाणी येतं जीवन आहे, नाहीतर काय सगळं शून्य आहे. म्हणून कितीही करा पुण्य हातामध्ये शेवटी शून्य. पाणी ते पाणी म्हणून येणार व्यवस्थित हे करा. आणि असंच दर आताप्रमाणे दरवर्षी पुढेही असायचं पुढे जास्तीत जास्त सहभाग घ्या आणि वारीला आनंद आणा, मजा आणा. सर्वांनी जसे सकाळी फुगड्या खेळल्या, भजन म्हटलं, सर्वांनी एकदम मजा करा, आनंद करा. वारी आहे सगळं विसरून जा. घरी गेल्यावर उद्या तुम्ही म्हणणार आपण 15 दिवस जे काही केलं त्याचा आनंद हा आपल्याला खूप अभिमान वाटतो. छोटस आपलं निर्गुणी गाव आहे, पण आज काय काय आपण एक 3 मजली धर्मशाळा उभी केली. आज कोणालाही चांगल्याला शक्य नाही, आज आपण तो करतोय. ही खूप मोठी आनंदाची बाब आहे. प्रत्येकाचा खारीचा वाटा आहे त्यामध्ये, प्रत्येकाचा खारीचा वाटा आहे. आपलं घर समजून आपण या ठिकाणी दर महिन्याला आपण प्रत्येक भजनी मंडळ येतो. त्यात मी सुद्धा येतोय. मी तर कधीतरी भजनी मंडळात येतोय. मलाही काय जमत तसं मी साध्य करण्याचा प्रयत्न करतोय. आणि तब्येत ठीक नसल्यामुळं मी कार्यक्रम ऑफिस मध्ये केलेले, मला सहकारी कलाकार लागतात, वाद्य लागतात. त्यामुळे मी बाहेरून नाचून खूप करतो चांगले. माझे बाहेरही कार्यक्रम झालेले. तुम्ही कधी आले तर तुम्हाला मी घरी दाखवीन माझे काय कार्यक्रम केले. तर इथं मला सहकारी एकटा म्हणायला थोडस त्रास होतो. आणि